ते आमचे जुने म्हणजे मैत्रीणच म्हणा आमच्या त्या तसं वैशाली काकी. हे ऑफिस काय तुमचं पुढचं? मग ह्या 2 मशनी नवीन आणलेत काय आता? छान केले ऑफिस पण. म्हणजे कुठल्या दिवशी चालू केले म्हणायचं तुम्ही दुकान? पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी. कुठला पाडवा? दिवाळीचा? नाही, हे आता आपला गुढीपाडवा काय? अरे वा वा, मग चांगली प्रगती केली तुम्ही त्या दिवशी, प्रकट दिना दिवशी. प्रकट दिना दिवशी. मग भारीच काम आहे. एकूण मशीन किती आहेत तुमच्या? 25. आणि तुमच्याकडे आता लेबर किती आहेत? लेबर आता 10 आहे. म्हणजे नवीन असून पण तुमचं आज म्हणजे चांगली प्रगती आहे. होय. हां, आता 10 लेबर आहे. अजून आम्हाला 20 वाजून लागणार आहे लेबर. होय का? मग तुमच्या आता ऑर्डरी किती असतात डेली तुमच्याकडे? डेली तसं काय नाही, त्याचं काम निघत तसं असते. काही काय? येईल तसं कटिंग येईल. हां, म्हणजे काय काय कामं येतात तुमच्याकडे आता? शाळेचे युनिफॉर्म असतात, बरमुडे असतात, नाईट पॅन्टा, टी शर्ट. हां हां, मग दुकानाचा पत्ता सांगा तुमचा, कुठं आहे ते दुकानात? आपल्या भरपूर आपल्या भागातली लोक बघतात व्हिडिओ. जानकर हॉस्पिटल शेजारी, हां. चौगले बिल्डिंग. चौगले बिल्डिंग. हां, चौगले बिल्डिंग. बांबवडे. आलेत आलेत, मुख्य साहेब आलेले आहेत तिथं. साहेबांची एंट्री झाली. परवा तर सांगितलं, मग मी आले मम्मीचं गारमेंट बघायला. बाहेरची कामं तू करतोस ना? बाहेरची कामं मग बघा, सपोर्ट सिस्टीम जोरात आहे. मी म्हटलं मम्मीचं दुकान बघायला मी निवांत झालो. तू म्हटलास दुकान, पण हे ॲक्च्युली मम्मीचं फारच मोठं काम आहे. मग एवढ्या सगळ्या महिलांच्या हाताला काम दिलं, एकटीचं काम नाही. आणि तुझा जास्त सपोर्ट आहे असं मला आल्याला इतर रिपोर्ट मिळाला. मम्मीला कामं काय काय करतात बघूया, आपण दाखवूया. आता आत्ता तुमच्याकडे ऑर्डर कुठली आहे वैशाली काय? हे सगळे बरमुडेच. मग आता यांच्याकडे काय शिवायचं चालले? बरमुडात दोन्ही चालत आहे. तर टी शर्ट कट तुमचं हे काम चाललं नाही शिवायचं? हां, हे सॅम्पल प्रत्येक मशीन जवळ ठेवता काय? 2 सॅम्पल देतात काय ते? हां हां. जागा पण भरपूर लागते, व्यवसाय करायला धाडस पण लागते ना. तुमचं नाव काय हो मॅडम? गाव कुठलं? बेडसगावरून येतं आहे? मला लांबून येत नाही. मग हे सगळे ट्रेनर आहेत का नवीन? तुम्ही शिकवता का यांना? ते शिकवता का? नव्हे, मला सांगा, आता हे तुमच्याकडे आलं, मग तुमचं कटिंग केलेलं येतं कापड? कटिंग करता जसं पाहिजे तसंच? हां हां. त्यांनी दिलेलं आणि कापड कलर हां, भारी काम. आता मला सांगा, एक एवढ्या सगळ्या बायकांच्या हाताला तुम्ही काम दिले, महिलांच्या, काय केलं तुम्हाला? जेंट्स ओनली वन तुमचा हा चिरंजीव. तुम्हाला कसं वाटतं एवढं? छान वाटतं लेडीजना हाताला काम मिळाल्यामुळे. बरोबर. नाही, त्याची मदत पण असते ना तुम्हाला? मुलग्याची मदत असते. म्हणजे बाहेरच्या रूटवर तोच मला आणायचा द्यायचा त्याचा तो बघतो. होय का? आता हे शिवून झालेलं तुम्ही पॅकिंग करून देता का? हो, म्हणजे तुमचं तुम्ही पॅकिंग वगैरे करून? हां. म्हणजे बाकीचं लेबल म्हणा हे मला त्यांचं ते लावतात आम्ही त्यांच्या? लावतो. लेबल कुणाचं तुमचं येतं का? नाही, त्या गारमेंटचं कंपनीचं असतं. कंपनीचं. टी शर्ट जे आम्ही तयार करतो हां हां. मंडळाचे वगैरे, त्याला आम्ही लेबल लावतो. हे आता टी शर्टचं काम चालू गुलाबी. ठीक आहे. माझ्या चॅनेलवर कोण सगळा व्हिडिओ शेअर करा सगळ्यांनी. माझे सगळ्या सबस्क्रायबरना विनंती, कसं आहे माहिती आहे का, एक महिला जेव्हा उद्योग सुरू करते तेव्हा तिला असंख्य अडचणी येत असतात. तर ह्या खरं म्हणजे मैत्रिणीच आहेत त्या वैशाली काकी आम्ही त्यांना म्हणतो. आणि मला आजच्यापर्यंत त्यांचा हा व्यवसाय इथे चालू आहे म्हणून. बरेच दिवसांनी त्यांची माझी भेट झाली. तर त्यांचा एकदा मला भेटला हा त्यांचा मुलगा. मी म्हटलं एकदा बघायला या. तर मी बघायला तर मला इतकं एवढ्या मशीन बघून
आणि स्वामींच्या प्रकट दिना दिवशीच चालू केले नुसतं यांनी. योगायोग असं झालं. योगायोग असा झाला मग एवढ्या सगळ्या मशिनरी आणणं म्हणा, हे मॅनेज करणं म्हणा, हे पण सगळं हे नॉट अ जोक. मला काय वाटलं पहिल्यांदा इकडं बघितलं एवढ्याच मशीन एवढ्याच आहेत का काय असं वाटलं, पण आत आल्यावर हे सगळं दिसलं. कसं वाटतंय काम करताना? चांगलं वाटतंय. नवीन काय शिकायला मिळतं का तुम्हाला इथं? हां, पूर्ण शर्टपासून पॅन्टपर्यंत बरोबर पूर्ण हां. तुम्ही आता टी शर्ट शिवायला घेतला ना? हां. टी शर्टचा पण नमुना असतो का तुमच्याकडं? नाही नाही, साईजवर असतं. हां हां, साईजवर साईजवर असतं. 36, 38, 40, 42 लहान मोठीची साईज असतात. 4-5 साईजमध्ये शिवतो. असं काय? आता इथं पण टी शर्ट शिवायचं काम चालू आहे. आणि कपडा ह्या टी शर्टचं कटिंग होऊन येतं का? नाही, आम्ही करतो स्वतः इथं. स्वतः तुम्ही कट करता? हां. फक्त तिथं कटिंग करायचं ते ठिकाण आहे बघा त्या कोपऱ्यात. कटिंगचं आहे, इस्त्रीचं आहे. तिकडे इस्त्रीचं पॉईंट आहे. हां बरोबर, इस्त्री पण करायला लागते. तिकडे कटिंगचं आहे. हां, मग तर लाईट वगैरे नसली पावसाळ्यात तर मग? जनरेटर चालू करायचं. जनरेटर. अरे वा, तुम्ही सगळी तयारी करून ठेवली म्हणा. पर्याय नाही. लाईट असं एवढ्या कामगार मग थांबून काय करायचं? एवढे कामगार थांबून मग बरोबर आहे. तयात नुसता इच्छा असून उपयोग नाही, तर कष्ट करण्याची पण तयारी पाहिजे. बरोबर ना? हो. एकूण मशनी किती? 1 2 3 4 5 एक 25. त्या नवीन 2 आलेले धरून 27 काय? त्याच्या सहित 25. हे इथं इस्त्री करायचं. चला परत आणि येते मग. चालू दे तुमचं काम, तुम्ही करा. येऊ का मग? येते नंतर भेटायला. हां, चॅनेलचं नाव सांगते. हां, माझे अंतरंग प्रमिला कांबळे असं टाईप केलं की येतं. आणि संध्याकाळी तुमच्या सगळ्यांचा व्हिडिओ टाकते, तुम्ही सगळे दिसणार याच्यामध्ये. तुम्ही एक कष्टाचं काम करताय हो, आणि आपण चांगलं यांनी एवढं चांगलं डिसिजन घेतलं म्हटल्यावर व्हिडिओमध्ये दाखवणं गरजेचंच आहे. आणि जास्तीत जास्त महिलांसाठी व्हिडिओ मी बनवतच असते. तुम्ही माझ्या अंतरंग प्रमिला कांबळे म्हणून चॅनल जर सर्च केलं तर तुम्हाला 100% सापडणार. त्याला सबस्क्राईब करून ठेवा. तुमचं चॅनल, तुमचा आजचा व्हिडिओ मी त्याच्यावरती टाकणार आहे. आणि तुमचा हा व्हिडिओ बरेच लोक भरपूर आहेत माझे सबस्क्रायबर, मुंबईचे आहेत. परत आपल्या मराठी भाषेव्यतिरिक्त, हिंदी व्यतिरिक्त पण इंग्लिशमधले पण आहेत, भरपूर लोक आहेत बघणार. हा व्हिडिओ तुमचा जगभरात जातो, नुसतं इथंच नाही जात, जगात सगळीकडे बघितला जातो. त्यामुळे तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी हा व्हिडिओ करते. प्लस तुमचं काम सगळ्यांना दिसावं. सगळ्यांच्या बाबा लोकांनी इतक्या बघितले तर हा व्हिडिओ शेअर पण करतात, दाखवतात. म्हणून म्हटलं हो.